सध्या हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव एकत्र जमलेले आहेत। नुकतंच थोड्या वेळापूर्वीच बच्चू कडू यांनी साम टीव्हीशी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांची भूमिका मांडलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं निमंत्रण का नाकारलं याबाबतचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं। तर आता पुढे आपण पाहतोय बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आता संपलेला आहे। त्यामुळे आता बच्चू कडू पुढे काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। शिवाय त्यांनी भारतभर मोर्चा काढण्याचा, भारत जाम करण्याचा देखील एक इशारा दिलेला होता। त्यामुळे आता बच्चू कडू पुढे भारत जाम करणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता आपण ही दृश्य नागपूरमधली पाहतोय। नागपूरच्या बुटीबोरीमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। अगदी हजारोंच्या संख्येनं ट्रॅक्टर घेऊन शेतकरी या मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत। शिवाय मेंढपाळ असतील, काही शेतकरी तर बैलगाड्या घेऊन या मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत। तर आज आंदोलन असताना बैठकीला जायचं कसं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। शिवाय माझ्या अटकेचा डाव होता म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेलो नाही अशी प्रतिक्रिया अगदी थोड्या वेळापूर्वीच बच्चू कडू यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली। सध्या आपण ही दृश्य पाहतोय। नागपूर हैदराबाद महामार्ग जाम करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव या मोर्चामध्ये दाखल झालेला आहे। बच्चू कडूंच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला। रविकांत तुपकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। भाषणातून सगळ्या शेतकऱ्यांना संबोधलेलं आहे आणि आता बच्चू कडू देखील आपली भूमिका मांडणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।